नमस्कार. शंकर गायकवाड ऑफिशियल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. हा माझा आर्टिकल्सवरती तिसरा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण काय करणार आहे, आज डेफिनेट आर्टिकल्स जे आहे ते शिकणार आहोत. त्याच्याबद्दलचे एक्झाम्पल्स, त्याचा अर्थ काय होतो हे सगळे समजून घेणार आहे आपण. तर त्या अगोदर काय करायचं लागेल तुम्हाला, की आर्टिकलवरचा जो पहिला आणि दुसरा व्हिडिओ आहे ज्यामध्ये मी डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय, इंडेफिनिट आर्टिकल म्हणजे काय, स्पेशली इंडेफिनिट आर्टिकलमध्ये पहिल्यांदा जे आणि ॲन कुठे वापरतात, पहिल्या व्हिडिओमध्ये चांगला कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये ची उदाहरणं दिलेली आहेत, त्यामध्ये ची जे एक्झाम्पल्स आहेत, त्यानंतर डेफिनेशन आहे, त्यामध्ये चा अर्थ काय होतो ते सगळं सांगितलेलं आहे. सेकंड व्हिडिओमध्ये मी काय केलेलं आहे, ॲन नावाचं जे आर्टिकल्स आहे ते कुठं आणि कसं वापरायचं, जे कम्युनिकेशनमध्ये किंवा मोठ्या प्रमाणावर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात त्याच्यामध्ये जे आपल्याला अडचणीचा पार्ट येतो तो सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता सेकंड जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला समजून घेतल्यानंतर तुम्हाला हा जो थर्ड व्हिडिओ आहे, हा जो आर्टिकल वरती, हा तुम्हाला तेव्हाच समजेल, त्याशिवाय तो समजणार नाही. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्हाला पहिला आणि दुसरा व्हिडिओ पाहिल्यानंतर तिसरा व्हिडिओ समजेल, तर तुम्ही प्लीज तो व्हिडिओ एकदा पहा आणि त्यानंतर हा व्हिडिओ समजून गेला तुम्हाला सोपं जाईल. आता पाहूया, आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहे. तर यामध्ये जसं की मी अगोदर सांगितलं की डेफिनेट आर्टिकलचा जो पार्ट आहे, डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय, ज्यामध्ये स्पेशली आपण द नावाचा आर्टिकल घेतो, त्याचा उपयोग कसा आहे, त्याचा अर्थ काय होतो, तो कुठं आणि कशा प्रकारे वापरला जातो, याप्रमाणे आज आपण पाहणार आहे. तर चला, तर मग आपण एक सुरुवात करूया. डेफिनेट आर्टिकलचा अर्थ होतो निश्चित उपपद आहे. निश्चित म्हणजे काय, तर निश्चित म्हणजे खात्रीशीर सांगण्यासाठी वापरण्यात आलेले जे एक प्रकारचे आर्टिकल आहे, ज्यामध्ये द वापरलं जातं, ज्यामध्ये कोणतंही एक प्रकारचं ऑब्जेक्ट, म्हणजे त्यामध्ये नाऊन असेल, ऍडजेक्टिव्ह असेल किंवा कोणतंही ऑब्जेक्ट असतं, त्याच्या अगोदर काय केलं जातं, दचा उपयोग केला जातो. तर निश्चित म्हणजे खात्रीने सांगण्यासारखं, खात्रीने जे सांगता येईल अशा यासाठी आपल्याला काय करायला लागतं, निश्चित उपपदे म्हणून डेफिनेट आर्टिकलचा उपयोग केला जातो. आता पुढे पाहूया. आता द जे आर्टिकल आहे याचा उपयोग कुठे केला जातो, तर याचा उपयोग नेहमी हे नाऊन आणि ऍडजेक्टिव्ह याच्या अगोदर वापरला जातो. आता यामध्ये काय आहे, तर द हे नावाचं आर्टिकल आहे आणि आणि ॲन या दोन आर्टिकल आहे, या दोघांमधला फरक तुम्हाला मी सांगतो. आणि ॲन जे आहेत हे नेहमी सिंग्युलर प्रोनाऊन, नाऊन किंवा एक प्रकारचं काय म्हणता येईल त्या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह आहे, याच्या अगोदरच त्याचा उपयोग केला जातो. तर द हे आर्टिकल जे आहे ना, ते सिंग्युलर असतानाही वापरलं जातं आणि प्लुरल असतानाही वापरलं जातं. हे नक्कीच या ठिकाणी नोट डाऊन करून घेण्यासारखं आहे, तर त्याला प्लीज महत्वाचं आहे ते समजून घ्या. जसं इथं मी लिहिलेलं आहे की द आर्टिकल इज ऑलवेज युज बिफोर नाउन्स अँड ऍडजेक्टिव्ह इन द सेंटेन्सेस. म्हणजे वाक्यामध्ये नाऊन आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर काय केलं जातं, द हे नावाचं आर्टिकल वापरलं जातं. अँड दिस कॅन बी युज फॉर सिंग्युलर अँड प्लुरल. म्हणजे काय, तर याचा उपयोग जो आहे तो एकवचनीय आणि अनेकवचनीय दोन्ही यासाठी वापर केला जातो. आता आपण पाहूया, पहिल्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे की आणि ॲनचा अर्थ काय होतो, तरी सुद्धा मी जाणीवपूर्वक या व्हिडिओमध्ये काय करणार आहे, रिलेट करण्यासाठी किंवा डिफरन्शिएट करण्यासाठी मी काय केलेलं आहे, जाणीवपूर्वक या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि ॲनचा जो अर्थ होतो तो म्हणजे काय, तर एनीवन म्हणजे काय, कोणताही एक या अर्थाने याचा उपयोग केला जातो. म्हणजे आणि ॲन याचा अर्थ कोणताही एक आहे आणि याप्रमाणे काय, नाऊन आणि ऍडजेक्टिव्हच्या अगोदर त्याचा उपयोग केला जातो. आता पाहूया, याचा जर अर्थ मराठीमध्ये कोणताही एक असा अर्थ होत असेल, तर दचा अर्थ काय होतो मराठीमध्ये किंवा दचा अर्थ इंग्लिशमध्ये काय होतो. दचा अर्थ होतो की दॅट. द मीन्स व्हॉट, दॅट. दॅट म्हणजे काय, तो, ती, ते. तो, ती, ते म्हणजे काय, जे निश्चित आहे, जे खात्रीने सांगण्यासारखं आहे. मग कोणतंही ऑब्जेक्ट आहे ते, मग त्यामध्ये अगदी व्यक्तीपासून तर एखादं प्राणी आहे, पक्षी आहे, काही असू शकतं, जे सांगण्यासाठी आपण या ठिकाणी वापरणार आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, तो, ती, ते अर्थाने द मीनचा अर्थ होतो दॅट. आता त्या संदर्भात मी काय केलेलं आहे की एक्झाम्पल पाहिलेलं आहे, ते एक्झाम्पल नीट समजून घेऊया. या ठिकाणी बघा, एक्झाम्पल मध्ये काय लिहिलेलं आहे की हे एक्झाम्पल ऍक्च्युली कंबाईन मधलं एक्झाम्पल आहे. हे दोन्ही एक्झाम्पल एकच आहे, पण मी जाणीवपूर्वक काय केलेलं आहे, ते डिवाइड केलेलं आहे इन ऑर्डर टू अंडरस्टँड दॅट प्रॉपरली. बघा या ठिकाणी की आय हॅव अ कॅट म्हणजे काय, तर माझ्याजवळ मांजर आहे किंवा माझ्याजवळ एक मांजर आहे. इथं कॅट काय आहे, कॅट या ठिकाणी नाऊन आहे. नाऊनच्या अगोदर काय वापरलेलं आहे आपण, नावाचा आर्टिकल वापरलेलं आहे. याचा अर्थ काय होतो, एक मांजर किंवा कोणतीही मांजर किंवा कोणतंही मांजर याप्रमाणे येतो. म्हणजे काय, आय हॅव अ कॅट. आता हेच वाक्य या वाक्याला जोडून आहे मित्रांनो, हे वाक्य काही वेगळं नाहीये. इथं मी खाली ते वाक्य लिहिलेलं आहे, आय हॅव अ कॅट, द कॅट इज ब्लॅक. या ठिकाणी काय, कॅट जे आहे ते नाऊन आहे आणि या ठिकाणी काय, दुसऱ्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे, कॅटच्या अगोदर आपण द वापरलेला आहे. तो कसा का, या ठिकाणी पाहूया आपण. आता बघा, या वाक्यामध्ये काय केलेलं, कॅटच्या अगोदर वापरलेलं आहे आणि या ठिकाणी त्याच याच्यामध्ये कॅटच्या अगोदर द वापरलाय.
आता तुम्ही म्हणसाल की या ठिकाणी कॅटच्या अगोदर अ वापरला आणि या ठिकाणी कॅटच्या अगोदर द वापरलाय, ते दोघांमधला फरक आहे. तो हा फरक तुम्ही नीट समजून घ्या. या ठिकाणी सेंटेन्स मध्ये दिलेला आहे मी. हे सेंटेन्स काय, एक सेंटेन्स हे आणि याच्याच पुढचं हे दुसरं सेंटेन्स आहे. यामध्ये मी काय दिलेलं आहे की आय हॅव अ कॅट, म्हणजे काय की माझ्याजवळ मांजर आहे आणि ती मांजर कशी आहे तर काळी आहे. म्हणजे पहिल्या वाक्यामध्ये काय केलेलं आहे की मी त्या मांजरीबद्दल या ठिकाणी पहिल्यांदाच इंट्रोडक्शन मध्ये काहीतरी मांजरीबद्दल सांगतोय आणि ते सांगत असताना काय आहे, इथं अ कॅट म्हणजे कोणती तरी एक मांजर या अर्थाने सांगितलेलं आहे. पण तीच मांजर जी माझ्याजवळ आहे ती कशी आहे म्हणजे त्याबद्दल माहिती देण्यासाठी मी काय वापरलेलं आहे, द कॅट वापरलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी काय, कॅटच्या अगोदर द येतो कारण मी त्याच मांजरीबद्दल बोलतोय ज्या मांजरीबद्दल मला पहिल्यांदा काय केलेलं आहे, मी परिचयाने उल्लेख केलेला आहे त्या मांजरीबद्दल. बघा आता या ठिकाणी आय हॅव अ कॅट आणि द कॅट इज ब्लॅक, म्हणजे माझ्याजवळ जी मांजर आहे तीच मांजर ती कशी आहे, काळी आहे. या अर्थाने द कॅट इज ब्लॅक या ठिकाणी म्हणलेलं आहे. या प्रकारचं एक्सप्लेनेशन या ठिकाणी दिलेलं आहे. पण हे एक्सप्लेनेशन समजून घेण्यासाठी इथं एक नियम महत्वाचा आहे, तो म्हणजे काय, तर आय हॅव अ कॅट आणि द कॅट इज ब्लॅक, तर द कॅटच्या ऐवजी तुम्ही इथं अ कॅट म्हणू शकत नाहीये, कारण या ठिकाणी पूर्णपणे अर्थ बदलून जातो. तो कसा नीट समजून घ्या. आय हॅव अ कॅट म्हणजे काय की माझ्याजवळ मांजर आहे आणि कोणती तरी मांजर काळी आहे, म्हणजे जी माझ्याजवळ आहे अशी त्याचा अर्थ नाही होत. कोणती तरी एक मांजर काळी या अर्थाने होते. म्हणून या ठिकाणी काय करायचं आपल्याला, द कॅट म्हणजे त्याच मांजरीबद्दल मी उल्लेख करतोय, त्याच मांजरीबद्दल मला काय करायचंय, तुम्हाला माहिती द्यायची. म्हणून या ठिकाणी मी काय केलेलं आहे, कॅटच्या अगोदर काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आहे. आता हेच खाली एक्सप्लेनेशन जे आहे, जे एक्सप्लेनेशन मी काय केलेलं आहे इंग्लिशमध्ये एक प्रकारचं ट्रान्सलेट केलेलं आहे की जे तुम्हाला प्रॉपरली समजून यावं. या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत हे एक्झाम्पल्स इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांना, सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना, त्यानंतर जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे ऍस्पिरंट आहेत त्यांच्यासाठी, किंवा जी लोक वेगळ्या प्रकारचे बँकिंगची एक्झामची तयारी करणाऱ्या मुलांसाठी या प्रकारचे ट्रिकी क्वेश्चन्स काय करू शकतात, विचारू शकतात. स्कॉलरशिपचे पण एक्झाम देणाऱ्या मुलांसाठी या प्रकारचा फायदा नक्की होतो. आता एक्झाम्पल्स मध्ये एक्सप्लेनेशन पाहूया. इन दिस सेंटेन्सेस म्हणजे हे दोन प्रकारचे सेंटेन्सेस आहेत. यामध्ये द स्पीकर म्हणजे बोलणारा, जसं तुम्हाला माहिती आहे, द स्पीकर इज स्पीकिंग अबाउट अ कॅट, म्हणजे तो एका मांजरीबद्दल बोलतोय. पहिल्या सेंटेन्स मध्ये त्याने काय केलेलं आहे, एका मांजरी संदर्भात काय केलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. जी मांजर तो पहिल्यांदाच ऐकणारा म्हणजे जो लिस्नर आहे त्याच्यासमोर एक प्रकारचं त्यांनी ठेवलेलं आहे. म्हणजे काय म्हणलेलं, द स्पीकर इज स्पीकिंग अबाउट अ कॅट ऍट फर्स्ट टाइम, इथं पहिल्यांदाच काय करतो तो तिचा उल्लेख करतोय वाक्यामध्ये. सो वी यूज अ आर्टिकल टू एक्सप्रेस इंडेफिनिट आर्टिकल, म्हणजे काय, अ नावाचं जे आर्टिकल आहे ते आर्टिकल आपण कशासाठी वापरलेलं आहे, ते एक प्रकारचं अनिश्चित असणारं जे आर्टिकल आहे, तो प्रकार इथं दाखवण्यासाठी आपण अचा उपयोग केलेला आहे. पण आता त्याच ठिकाणी बघा, बट इन द सेकंड सेंटेन्स म्हणजे दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय केलेलं आहे, जो स्पीकर आहे, बोलणारा व्यक्ती आहे, तो त्याच मांजरीबद्दल बोलतोय. स्पीकर इज स्पीकिंग अबाउट द कॅट टू गिव्ह इट्स इन्फॉर्मेशन, म्हणजे त्याच मांजरीबद्दल माहिती देत असताना काय करतोय, स्पीकर जो आहे तो मांजरीबद्दल बोलतोय. आणि म्हणून या ठिकाणी काय, आपण या प्रकारचं कोणतं जे डेफिनेट आर्टिकल आहे म्हणजे निश्चित सांगणारं, खात्रीशीर सांगणारं आर्टिकल या ठिकाणी आपण वापरतोय. ते कशासाठी, त्या मांजरीसाठी वापरतोय. हे या ठिकाणी असलेलं उदाहरण आहे. तर या ठिकाणी आपण पाहिलं की हा जो नियम आहे, हा नियम या ठिकाणी लागू होतो. याचप्रमाणे आपल्याला हे समजून घेता येतं की डेफिनेट आर्टिकल म्हणजे काय, डेफिनेट आर्टिकलचा उपयोग कुठं कसा होतो, या प्रकारचं एक उदाहरण आहे. जे उदाहरण काय की डेफिनेट आणि इनडेफिनेट आर्टिकल मधलं उदाहरण पाहिलेलं आहे. आता या ठिकाणी मी अजून एक तुम्हाला मगाशी बोलताना बोललो होतो की दिस कॅन बी यूज फॉर सिंग्युलर अँड प्लुरल, म्हणजे हे जे डेफिनेट आर्टिकल आहे ज्यामध्ये आपण द आर्टिकल वापरतो, हे जे काय एकवचनी आणि अनेकवचनी या दोन्ही गोष्टींसाठी वापरलं जातं. आता या ठिकाणी काय आहे, तर एकवचनी म्हणजे काय, कोणतंही ऑब्जेक्ट जे आहे म्हणजे त्यामध्ये नाऊन आहे किंवा ऍडजेक्टिव्ह आहे ते एकवचनी पण असू शकतं आणि अनेकवचनी पण असू शकतं. या प्रकारचे जे एक्झाम्पल्स आहेत, या प्रकारचे जे एक प्रकारचं हे जे आहे ते कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणावरती विचारलं जातं. आता यामध्ये पाहूया आपण, इथं मी सिंग्युलरचं उदाहरण दिलेलं आहे, इथं मी प्लुरलचं उदाहरण दिलेलं आहे. पहिल्या उदाहरणामध्ये बघा, या ठिकाणी बॉय म्हणलेलं आहे. बॉय हा एक एकवचनी आहे आणि महत्वाचं म्हणजे हे नाऊन आहे. द बॉय म्हणलेलं आहे आणि या दुसऱ्या वाक्यामध्ये काय, द बॉईज म्हटलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी खूप सारी मुलं आहेत, या ठिकाणी एकच मुलगा आहे. आता या ठिकाणी एकच मुलगा आहे म्हणून या ठिकाणी मी काय केलेलं आहे, सिंग्युलर नाउन म्हणून म्हणलेलं आहे. आता या वाक्याचा अर्थ कसा प्रॉपरली समजून घ्यावा आणि आर्टिकल नेमकं त्या ठिकाणी अ आणि ॲन किंवा द कसं वापरावं, हे आता आपण स्पेशली काय पाहतोय, द पाहतोय की द कुठं आणि कसं वापरण्यात यावं. बघा आता या ठिकाणी द बॉय हु स्टूड फर्स्ट वॉज गिव्हन अ प्राइज, याचा अर्थ काय होतो
की तो मुलगा जो पहिल्यांदा उभा होता, पहिल्या लाईन मध्ये उभा होता, त्याला काय मिळालेलं आहे, प्राइज मिळालंय. म्हणजे नक्कीच तुम्हाला तो मुलगा प्रॉपरली चांगला माहिती आहे, तुम्हाला त्या मुलाबद्दल चांगली आयडिया आहे की तो मुलगा पहिला उभा राहिलेला आहे, त्या मुलाला काय मिळालेलं आहे, प्राइज मिळालंय. म्हणजे तो मुलगा, द बॉयचा अर्थ इथं तो मुलगा होता, जसं मी या ठिकाणी सांगितलंय. काय तो, ती, ते. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल, वस्तूबद्दल किंवा जे काही लिव्हिंग थिंग्स किंवा नॉन लिव्हिंग थिंग्स आहे त्याच्याबद्दल माहिती असेल, त्यावेळेस तुम्हाला काय करायचंय, त्याच्या अगोदर द वापरायचंय. आता या ठिकाणी द बॉय जरी असला तरी हा मुलगा कसा आहे, एकटा मुलगा, एकच मुलगा आहे, म्हणून या ठिकाणी आपण सिंग्युलर नाउन अंडरलाईन करून या ठिकाणी द वापरलेलं आहे. आता पाहूया दुसरं उदाहरण पाहूया. या ठिकाणी खूप सारी मुलं आहेत, म्हणजे या ठिकाणी काय म्हणलेलं आहे, द बॉईज म्हणलेलं आहे. द बॉईज म्हणजे काय, एकापेक्षा जास्त मुलं आहेत. आणि मग या ठिकाणी काय, द बॉईज आर प्लेइंग इन द ग्राउंड, म्हणजे याचा अर्थ काय होतो, ती मुले ग्राउंडवरती खेळत आहेत. ती मुले म्हणजे काय, तर बॉईज खूप सारे आहेत आणि त्या ठिकाणी अगोदर काय केलेलं आहे, द वापरलेलं आहे. मग या ठिकाणी खूप सारी मुलं जरी असली तरी द वापरता येणार आहे, आणि एक मुलगा जरी असला तरी द वापरता येणार आहे. मग यातला फरक काय, तर सिंग्युलर आणि प्लुरल. आणि सर्वात महत्वाचे काय, की याचा जो अर्थ जो आपण डिनोट करतोय या ठिकाणी, किंवा जो रिप्रेझेंट करतोय, तो रिप्रेझेंट नेहमी लक्षात घ्यावा. द चा अर्थ काय होतो, दॅट. आणि दॅटचा अर्थ म्हणजे काय, तो, ती, ते या अर्थाने होतोय. याला मात्र विसरायचं बिलकुल नाहीये. याचा अर्थ काय, जेव्हा कधी आपल्याला एखादी गोष्ट खात्रीने सांगता येणार आहे, मग ती एखाद्या व्यक्तीबद्दल असू शकते किंवा कोणतं एखादं ऑब्जेक्ट असू शकतं, त्याच्या अगोदर काय करायचं, आपल्याला द वापरायचं आणि त्याप्रमाणे हा नियम समजून घ्यायचा आहे. आता याच्या पण काही खालचे जे पुढचे जे नियम आहेत, ते नियम जे आहेत ते स्पर्धा परीक्षेच्या मुलांना खूप उपयुक्त आहेत किंवा फायद्याचे. ते नियम कसे आहेत पुढे काय ते नीट समजून घेऊया. बघा आता, द नावाचं जे आर्टिकल आहे ते नेहमी काय केलं जातं, सिंग्युलर नाउन किंवा सिंग्युलर नाउन या अर्थाने ते वापरलं जातं जेव्हा एखादा कोणताही क्लास आहे. क्लास म्हणजे काय म्हणलेलं, होल क्लास ऑफ थिंग्स. म्हणजे एखादा कोणता, मग ते अॅनिमल असतील, बर्ड्स असतील किंवा इव्हन ह्युमन बिंग असेल, हे सर्वांचे जे क्लास असतात, हे सर्वांच्या क्लासला रिप्रेझेंट करण्यासाठी सिंग्युलर नाउन म्हणून या ठिकाणी काय केलं जातं, त्याच्या अगोदर द चा उपयोग केला जातो. आता या ठिकाणी बघा, तर या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा या प्रकारचे जे एक प्रकारचा हा जो नियम आहे, हा नियम स्पेशली जे स्कॉलरशिपची जी मुलं असतील किंवा जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारी मुलं मुली असतील, या विद्यार्थ्यांसाठी हा नियम खूप फायद्याचा आहे. हा नियम प्रॉपरली त्यांनी समजून घ्यावा. आता या ठिकाणी बघा की द डॉग इज अ फेथफुल ॲनिमल, या प्रकारच्या सेंटेन्स मध्ये काय दिलेलं आहे, डॉगच्या अगोदर काय केलेलं आहे, द हे आर्टिकल वापरलेलं आहे, जे की डेफिनेट आर्टिकल आहे. या ठिकाणी कुत्रा किती आहे, एकच आहे. पण हा एकच कुत्रा काय करतोय, पूर्ण त्याच्या क्लासला रिप्रेझेंट करतोय. पण तो सिंग्युलर आहे म्हणून या ठिकाणी काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आहे. म्हणजे सिंग्युलर असणारं कोणतं पण एखादं ऑब्जेक्ट किंवा कोणतं पण एखादं काय म्हणता येईल आपल्याला, की त्या होल क्लासला म्हणजे संपूर्ण क्लासला रिप्रेझेंट करणारी एखादी गोष्ट असेल तर त्या ठिकाणी त्याच्या अगोदर आपण द वापरायचं आहे. परंतु तीच एखादी गोष्ट असेल जी प्लुरल मध्ये सांगितलेली आहे, तर प्लुरल मध्ये सांगत असताना त्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाहीये. हा महत्वाचा नियम आहे. उदाहरणार्थ इथं द डॉग म्हणलेलं आहे, पण इथं डॉग्स म्हणलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारी कुत्री आहेत आणि त्या कुत्र्यांबद्दल आपण काय करतोय, बोलतोय. म्हणजे या ठिकाणी बघा, द डॉग इज फेथफुल ॲनिमल म्हणजे काय, कुत्रा हा पाळीव प्राणी आहे आणि तो कसा एक प्रकारचा प्रामाणिक आहे. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी आहे असं या अर्थाने वापरलंय. पण याच ठिकाणी सेकंड एक्झाम्पल मध्ये काय म्हणलेलं आहे, त्याला सांगताना डॉग्स जे आहेत ते कसे आहेत, एक प्रकारचे प्रामाणिक असे प्राणी आहेत. पण खूप साऱ्या डॉग्स बद्दल बोललेले म्हणून या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आर्टिकल आपण लावलेलं नाही. सेकंड एक्झाम्पल मध्ये पण तेच नीट समजून घेऊया. या ठिकाणी बघा काय, काव म्हणजे काय, गाय म्हणलेलं आहे, जी की खूप फायद्याचा असलेला प्राणी आहे. तर या ठिकाणी काय, द काव एकच आहे म्हणून या ठिकाणी काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आपण, कारण हा पूर्ण क्लासला काय करतोय, रिप्रेझेंट करतोय. म्हणजे गाय जी आहे ती पूर्णपणे त्यांच्या क्लासला काय करते, रिप्रेझेंट करते, आणि सिंग्युलर म्हणून या ठिकाणी आपण द वापरलाय. पण त्याच ठिकाणी आपण जर पाहिलं, जी काऊज आहे म्हणजे पूर्ण क्लासला रिप्रेझेंट जरी करत असली तरी एकापेक्षा जास्त काऊज आहे म्हणून या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावलेलं नाहीये. हा नियम या ठिकाणी कायम लक्षात घ्या. तुम्हाला जाणीवपूर्वक काय करतील, प्लुरल सेन्स मध्ये विचारलं जाईल आणि त्या ठिकाणी विचारलं जाईल की या ठिकाणी प्रॉपरली आर्टिकल वापरा, अँड, द किंवा यापैकी कोणी नाही. तर उत्तर याचं काय येणार आहे, यापैकी कोणतंही नाही या अर्थाने याचं उत्तर येणार आहे. तर हा जो पॉईंट आहे हा प्लीज प्रॉपरली लक्षात ठेवा. याचा नियम मी इथं जाणीवपूर्वक लिहिलेलं आहे, नेव्हर यूज एनी आर्टिकल बिफोर प्लुरल नाउन्स. म्हणजे काय, की या प्रकारचं पूर्ण क्लासला रिप्रेझेंट करणारा एखादा जर ऑब्जेक्ट आला असेल तर त्या ऑब्जेक्टच्या अगोदर कोणत्याही प्रकारचं आर्टिकल लागत नाही. आणि हा नियम फक्त यालाच काय होतो, अप्लाय होतो. याचं कारण काय, की आपण पूर्ण क्लास बद्दल बोलतोय, की जो क्लास मग अॅनिमलचा असेल, बर्डचा असेल किंवा कोणत्याही ह्युमन बिंगचा असेल. यामध्ये अजून एक जो नियम आहे
तो रूल आहे तो थोडासा समजून घ्यायचा प्रयत्न करूया आपण. या ठिकाणी काय, बट मॅन वुमन यूज इन अ जनरल सेन्स टू डिनोट द होल क्लास, नेव्हर टेक एन आर्टिकल. म्हणजे काय, तर जेव्हा एक स्त्री आहे किंवा पुरुष आहे हे असं पूर्णपणे या ठिकाणी लिहिलं असेल आणि ते काय करतात जनरल सेन्समध्ये जर वापरलं असेल तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं काय आर्टिकल लागत नाही. उदाहरणार्थ या ठिकाणी काय लिहिलं आहे मी, मॅन इज मॉर्टल. म्हणजे काय, तर मॅन मनुष्य प्राणी हा कसा आहे, एकदम मर्त्य म्हणजे तो जन्माला आलाय तसा कधीतरी मरणारच आहे याप्रमाणे. तर या अगोदरही कोणत्या प्रकारचं आर्टिकल लावलं जात नाहीये, हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता इथून पुढचा जो नियम आहे तो नीट समजून घ्या. यूज द आर्टिकल बिफोर अन ऍडजेक्टिव्ह टू मेक इट कॉमन नाउन इन द प्लुरल. म्हणजे काय, तर या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह जे आहे ना, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण, तुम्हाला जसं माहिती आहे त्या विशेषण वापरून एक प्रकारचं तेच नाउन काय कॉमन नाउन म्हणून त्याचा उपयोग केलेला आहे, की प्लुरल फॉर्म मध्ये प्लुरल सेन्स मध्ये त्याचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे. आता कसं बघा, द रिच शुड हेल्प द पुअर. म्हणजे काय, श्रीमंत लोकांनी एक प्रकारचं गरिबांना काय केली पाहिजे, मदत केली पाहिजे. आपला मेन फोकस जो पाहिजे तो रिच नावाचा ऍडजेक्टिव्ह आहे, त्याच्या अगोदर काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आहे. तर हे रिच जे आहे ते प्लुरल फॉर्म मध्ये वापरलेलं आहे. रिचेस हा प्लुरल फॉर्म कधी होत नाही. रिच इज इट सेल्फ इन अ प्लुरल फॉर्म. दॅट इज द रिझन वी हॅव पुट हिअर द आर्टिकल बिफोर द रिच बिफोर द ऍडजेक्टिव्ह वी कॅन से. आता बघूया या ठिकाणी, द एज्युकेटेड शुड टीच द इलिटरेट्स. म्हणजे काय, शिक्षित माणसांनी काय केलं पाहिजे, अशिक्षित किंवा कमी शिकलेल्या किंवा न शिकलेल्या लोकांना शिकवलं पाहिजे. मग या ठिकाणी एज्युकेटेड नावाचा जो शब्द आहे हा काय ऍडजेक्टिव्ह फॉर्म मध्ये काम करतो. त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर काय वापरलेलं आपण, द हे आर्टिकल वापरले, जे डेफिनेट आर्टिकल या ठिकाणी सांगते. या अर्थाने हा नियम सुद्धा सोपा आहे अगदी. याप्रमाणे ऍडजेक्टिव्हच्या अगोदर या ठिकाणी दचा उपयोग केलेला आहे. आता पुढचा जो नियम आहे तो नीट समजून घ्या, तो पण अतिशय सोपा आहे. यूज द आर्टिकल बिफोर ग्रेट टायटल आफ्टर द प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन म्हणजे काय, तर विशेष नाम. विशेष नाम म्हणजे काय, तर कॉमन नाउन जे आहे त्यालाच एक प्रकारचं आपण काय करतो, विशेष नावामध्ये कन्वर्ट करत असतो, त्याला आपण म्हणलेलं आहे प्रॉपर नाउन. प्रॉपर नाउन या ठिकाणी बघा, अशोका नावाची व्यक्ती आहे आणि या ठिकाणी अकबर नावाचा जो एक सम्राट आहे, राजा आहे, काय असेल ते, तर त्याला आपण काय म्हणलेलं आहे, प्रॉपर नाउन आहे. प्रॉपर नाउनच्या पुढे काय केलेलं आहे आपण, एक प्रकारचं आर्टिकल वापरलेलं आहे. आर्टिकल वापरायच्या अगोदर ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आर्टिकल वापरलेलं. तर हे जे ग्रेट नावाचं टायटल आहे, ग्रेट काय एक टायटल आहे, टायटल दिलेलं ना द ग्रेट नावाचं, द ग्रेट. तर ग्रेट नावाच्या टायटलच्या अगोदर आपल्याला काय करायचं, या ठिकाणी द नावाचं आर्टिकल या ठिकाणी वापरायचंय. म्हणजे काय, तर अशोका द ग्रेट, अकबर द ग्रेट या अर्थाने. याचा अर्थ काय, जिथं कुठे ग्रेट शब्द असेल त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, आर्टिकल द म्हणजे जे डेफिनेट जे सांगतं, निश्चित सांगतं, त्याचा उपयोग करायचा या ठिकाणी. आता पुढचा नियम पाहूया. अपेक्षा आहे की आतापर्यंत जे सगळं सांगितले ते तुम्हाला प्रॉपरली समजलेलं आहे. आता पुढचा जो आहे 6वा जो नियम आहे, यूज द आर्टिकल बिफोर कार्डिनल. कार्डिनलचा अर्थ काय होतं, क्रमवाचक. क्रमवाचक म्हणजे काय, तर थोडक्यामध्ये की क्रमाने दाखवणारी एक प्रकारची ऑर्डर असती, जी नंबरची ऑर्डर असती. नंबरच्या ऑर्डर प्रमाणे आपण त्याला काय करतो, त्याचा उपयोग आपण सेंटेन्स मध्ये वापरत असतो. कार्डिनल म्हणजे एक प्रकारचं क्रमवाचक या प्रमाणे म्हणलेलं आहे. आता बघा, आपण वेगळ्या प्रकारे काय करतो, हे वापरताना सांगतो. उदाहरणार्थ काय, फर्स्ट रँक म्हणलेलं आहे, सेकंड टॉपर म्हणलेलं आहे. तर फर्स्ट रँक, फर्स्ट हे जे लिहिलेलं आहे याप्रमाणे नंबरच दाखवतो. सेकंड जो आहे आपण नंबर दाखवतो. तर त्या अगोदर आपल्याला काय करायचंय, द नावाचं आर्टिकल या ठिकाणी आपल्याला वापरायचंय. म्हणजे द काय, द फर्स्ट रँक, आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये काय केलेलं आहे, द सेकंड टॉपर या अर्थाने आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे. बघा या ठिकाणी काय 7वा नियम जो आहे तो असा आहे, यूज द आर्टिकल बिफोर होल वर्ड. होल म्हणजे काय, पूर्ण, संपूर्ण या अर्थाने ते वापरलेलं आहे. म्हणजे काय, तर होल शब्द जर ज्या ठिकाणी आला असेल त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, द नावाचं आर्टिकल वापरायचंय. आता उदाहरणार्थ इथं उदाहरण पाहूया. ही सोल्ड द होल मिल्क म्हणलेलं आहे. मग त्यांनी काय केलेलं आहे, एक प्रकारचं संपूर्ण दूध जे आहे ते विकून टाकलेलं आहे. ते डेफिनेट पूर्ण दूध आहे, संपूर्ण दूध आहे हे सांगण्यासाठी काय करायचंय, द च्या अगोदर, याच्या अगोदर काय करायचं, द नावाचं आर्टिकल आपल्याला वापरायचंय. या ठिकाणी बघा सेकंड एक्झाम्पल, द होल कॉलनी वॉज फ्लडेड विथ वॉटर. म्हणजे संपूर्ण जी कॉलनी एक प्रकारची काय, पाण्याने एक प्रकारची भरलेली आहे, महापुराने एक प्रकारची भरलेली आहे. तर संपूर्ण म्हणलेली, संपूर्ण कॉलनी या प्रकारे या ठिकाणी काय करायचं आपल्याला, दचा उपयोग करायचा आहे. म्हणजे होलच्या अगोदर काय आलेलं आहे, द आलेलं आहे या अर्थाने, होलच्या अगोदर द आलेलं आहे या अर्थाने. आता हे सर्व जे काही नियम असतील तर हे नियम अकॅडमिकली तयारी करणाऱ्या मुलांसाठी महत्वाचे आहेत, यात दुमतच नाहीये. पण जास्तीत जास्त महत्वाचे कोणासाठी आहेत, अजूनही मी क्लिअर करतो, की जी मुलं
कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणारे आहेत, ज्यामध्ये एमपीएससी च्या एक्झाम्स असतील, मग त्यामध्ये गॅझेटेड आहेत, नॉन गॅझेटेड आहेत, किंवा सरळ सेवा असतील, किंवा आपण आयबीपीएसच्या एक्झामच्या तयारी करणाऱ्या मुला मुलींसाठी बँकिंग सेक्टर आता मी सांगितलं त्याप्रमाणे. तर या सगळ्या एक्झाम्पलसाठी हे नियम्स खूप महत्वाचे आहेत, आणि या नियम काय फार आपल्याला लक्षात ठेवून याप्रमाणे आपल्याला काय करायला लागणार आहे, द हे डेफिनेट आर्टिकल कुठं वापरायचं त्याप्रमाणे आपल्याला स्ट्रॅटेजी करायला लागणार. आता यापुढे आपण जे पुढचा नियम पाहणार आहे तो असा की हा जो नियम 7वा झाला, आता 8वा नियम पाहणार आहे आपण. तर आपण आता पुढचा नियम पाहणार आहे, इफ प्रॉपर नाउन इज युज्ड ॲज अ कॉमन नाउन. म्हणजे काय, या ठिकाणी विशेष नाम जे आहे ते एक प्रकारचं कॉमन नाउन म्हणजे कसं वापरलं जातं याप्रमाणे. आता या प्रकारच्या सेंटेन्स मध्ये काय होतं की दोन्ही वेळी काय केलं जातं, प्रॉपर नाउन यूज केलं जातं. जसं की या एक्झाम्पल मध्ये पाहूया, नेल्सन मंडेला इज द गांधी ऑफ साऊथ आफ्रिका. या ठिकाणी बघा, तर नेल्सन मंडेला हे जे नाव आहे या ठिकाणी, नेल्सन मंडेला हे पण एक प्रकारचं काय प्रॉपर नाउन आहे, आणि महात्मा गांधी किंवा गांधी हे जे आहे एक प्रकारचं प्रॉपर नाउन आहे. या दोन्ही प्रॉपर नाउन असताना जेव्हा कोणतं तरी एक नाव जे असतं ते कॉमन नाउन बनतं, कारण त्या ठिकाणी केलेलं त्याचं जे वर्णन आहे, त्या ठिकाणी केलेली त्याची जी विशेषता किंवा त्याला जे टायटल दिलेलं आहे ना, त्या टायटलमुळे ते काय होतं, ते विशेष नाउन न राहता कॉमन नाउन बनतं. याप्रमाणे आपला हा नियम आपल्याला आता समजून घ्यायचा आहे. तर बघा, नेल्सन मंडेला जो आहे तो एक प्रकारचा नेल्सन मंडेला जे आहे ते साऊथ आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखले जातात, याचा अर्थ असा होतो. मग म्हणून या ठिकाणी काय, गांधी जे आहे त्याच्या अगोदर काय वापरलेलं आपण, द हे वापरलेलं आहे. हे या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल पाहूया, कालिदास इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. म्हणजे भारताचा शेक्सपियर म्हणून कालिदास यांना ओळखलं जातं. या ठिकाणी बघितलं तर कालिदास हे सुद्धा एक विशेष नाव आहे, आणि शेक्सपियर या ठिकाणी सुद्धा एक विशेष नाव आहे. परंतु ज्यावेळी भारताचा शेक्सपियर या नावाने कालिदासची ओळख किंवा वर्णन केलं जातं, त्यावेळी शेक्सपियर हे नाव एक प्रकारचं काय बनतं, कॉमन नाउन बनतं. म्हणूनच या नियमामध्ये आपण काय केलेलं आहे की जिथे जिथं गांधी किंवा शेक्सपियर आहे त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, त्याच्या अगोदर द नावाचं आर्टिकल वापरलेलं आहे. आता या प्रकारचे जे क्वेश्चन्स आहेत किंवा या प्रकारचे जे एक प्रकारचं स्ट्रॅटेजिकली क्वेश्चन्स विचारले जातात, ते जी ऍस्पिरंट आहेत, जी मुलं किंवा मुली कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करतात ना, त्यांच्यासाठी या प्रकारचे क्वेश्चन जास्त विचारलेले आहेत. याची मात्र आपल्याला काळजी घ्यायची नाही. याप्रमाणे हे जाणीवपूर्वक मी त्या ठिकाणी घेतलेलं आहे. चला आता आपण पुढचं पाहूया. आता हे 9वा जो नियम आहे तो नियम काय सांगतो की ऍडजेक्टिव्हच्या अगोदर सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये काय केलं जातं, द नावाचं आर्टिकल वापरलं जातं, जे की डेफिनेट आर्टिकल आहे. बघा, द गंगा इज द लॉंगेस्ट रिव्हर इन इंडिया. भारतामधली सर्वात लांब असणारी नदी म्हणजे गंगा नदी ओळखली जाते. आता गंगा नदीच्या अगोदरच काय वापरलेलं आहे, द आर्टिकल वापरलेलं. तर यात तुम्ही म्हणसाल सर की या ठिकाणी लॉंगेस्टच्या अगोदर सुद्धा द आलाय आणि गंगाच्या अगोदर सुद्धा द आलाय. तर गंगा हे जे आहे युनिक आहे. गंगा नदी जगामध्ये एकच नदी आहे, आणि ज्या ज्या ठिकाणी युनिक किंवा एकमेव असणारी एखादी ऑब्जेक्ट असतं त्या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, तर द वापरलेलं आहे. म्हणजे गंगाच्या अगोदर द आलेलं आहे, पण त्याच वेळी या ठिकाणी तिचं जे विशेषण सांगणारा शब्द आहे म्हणजे लॉंगेस्ट, म्हणजे खूप लांब दूर असणारी नदी आहे. तर त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, अगोदर द हे आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. आय होप तुम्हाला हा जो 9वा नियम आहे की या ठिकाणी ऍडजेक्टिव्ह काय आहे, तर लॉंगेस्ट, त्याच्या अगोदर आपण द हे वापरलेलं आहे. आता आपण पुढचं जर पाहिलं तर 10 मध्ये काय, यूज द आर्टिकल आफ्टर ऑल बोथ हाफ. हे ऑल बोथ हाफ नावाचे जे शब्द आहेत त्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, द नावाचं आर्टिकल वापरायचं. ते कसं ते पाहूया. बघा, ऑल द वर्ल्ड म्हणलेलं आहे. ऑल अ वर्ल्ड नाही म्हणता येणार, कारण वर्ल्ड जे आहे ते एकच आहे. या अर्थाने काय युनिक एकमेव, याप्रमाणे ऑल द वर्ल्ड म्हणलेलं आहे. बोथ द सन्स म्हणलेलं आहे, म्हणजे दोन्ही मुलं, याप्रमाणे सनच्या अगोदर द वापरलेलं आहे, वर्ल्डच्या अगोदर द वापरलेलं आहे. आणि या ठिकाणी काय वापरलेलं आहे बघा, हाफ द ऍपल्स म्हणलेलं आहे. म्हणजे काय, ते ऍपल्स जे आहेत त्याचे एक प्रकारचं अर्धे जे आहेत, आणि त्या ठिकाणी आपण काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आहे. या पुढचे जे काही रूल्स आहेत किंवा नियम आहेत हे फक्त काय करायचं आपल्याला, एक प्रकारे समजून घ्यायचंय. यामध्ये नीट पाहायला गेलं तर जिथं जिथं काही डेफिनेट आहे, ज्या ज्या ठिकाणी काही खात्री सांगण्यासारखं एकमेव युनिक असं काही असेल त्या ठिकाणी आपल्याला जाणीवपूर्वक काय करायचं, द नावाचं आर्टिकल या ठिकाणी वापरायचं आहे. आता 11वा नियम नीट समजून घ्या. बिफोर ऍडजेक्टिव्ह इन द डबल कम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस. म्हणजे काय या ठिकाणी केलेलं आहे, डबल कम्पॅरेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये काय केलेलं आहे, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर आपल्याला द नावाचं आर्टिकल वापरायचं. ते कसं ते पाहूया. द हायर यू गो द कोल्डर यू गेट. म्हणजे या ठिकाणी काय आहे की इथं हायर हा शब्द आहे ना, हा ऍडजेक्टिव्ह शब्द आहे, आणि त्याचप्रमाणे कोल्डर जो शब्द आहे
तो ऍडजेक्टिव्ह शब्द आहे. पण या दोन्ही ठिकाणी काय केलेलं आहे, कम्पेरेटिव्ह केलेलं आहे. कम्पेरेटिव्ह म्हणजे तुलनात्मक वापरलेला आहे. द हायर यू गिव्ह म्हणजे जेवढं तुम्ही उंचीवर जाता तेवढंच तुम्हाला काय होतं, थंडी तुम्ही फील करता किंवा थंडी तुम्हाला वाजती याप्रमाणे किंवा तुम्ही फील करता. कोल्डरच्या अगोदर द वापरलंय आणि हायरच्या अगोदर या ठिकाणी काय वापरलेलं आहे, द वापरलेलं आहे. हा सुद्धा एक प्रकारचा सोपा नियम आहे की जो खूप सहज पद्धतीने आपल्याला समजून येतो. आता पुढचा पाहा, 12वा जो नियम आहे, द यूज द आर्टिकल वेन लँग्वेज डिनोट्स पीपल म्हणजे या ठिकाणी लँग्वेज हा जो एक शब्द आहे किंवा कोणतीही जी भाषा आहे, हा नियम थोडासा नीट समजून घेऊया आपण. या ठिकाणी जगातली कोणतीही भाषा असून द्या, मग ती मराठी असेल, हिंदी असेल, इंग्लिश असेल किंवा जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, कोणती लँग्वेज, एनी लँग्वेज ऑफ द वर्ल्ड वी कॅन से. पण त्यावेळी जेव्हा ते लँग्वेजचा उल्लेख केलेला असेल त्यावेळेस कोणते आर्टिकल वापरायचं नाही, परंतु त्या लँग्वेजच्या नावाने म्हणजे लँग्वेज जर डिनोट करत असेल लोकांना, म्हणजे एका ग्रुपला किंवा काय म्हणूया आपण एखाद्या क्लासला किंवा त्या देशातल्या लोकांना, तर त्यावेळेस मात्र आपल्याला काय करायचंय, द नावाचं आर्टिकल वापरायचं. या ठिकाणी मी उदाहरण दिलेलं आहे बघा. द इंग्लिश इज अन इझी लँग्वेज म्हणजे या ठिकाणी काही इंग्रजी भाषा आहे ती कशी सोपी आहे. आता या ठिकाणी काय केलंय, द इंग्लिश वापरलेलं आहे. अगोदर तुम्हाला नियम सांगितला की भाषेच्या अगोदर कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. आपण द मराठी नाही म्हणू शकत, या ठिकाणी द इंग्लिश पण नाही म्हणायचं. म्हणून या ठिकाणी मी निगेटिव्ह मार्क जे दिलेले याचं कारण हेच आहे की या ठिकाणी आपण कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाही. परंतु सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही जर पाहिलं, द इंग्लिश रूल्ड ओव्हर इंडिया फॉर मेनी इयर्स म्हणजे या ठिकाणी काय की इंग्रजी लोकांनी या ठिकाणी म्हणतात. द इंग्लिशचा अर्थ या ठिकाणी काय, इंग्रजी लोकांनी काय केलेलं आहे, खूप सारे वर्ष देशावरती काय केलेलं आहे, राज्य केलेलं आहे. या प्रकारच्या याच्यामध्ये काय, म्हणून या ठिकाणी काय इंग्लिशच्या अगोदर काय वापरलेलं आहे, द नावाचं आर्टिकल या ठिकाणी वापरलेलं आहे. म्हणून या ठिकाणी काय केलेलं आहे, पॉझिटिव्ह मार्क या ठिकाणी दिलेला आहे मी. तर या ठिकाणी हा नियम नेहमी लक्षात ठेवा. ट्रिकी क्वेश्चन्स एक्झाम मध्ये ज्यावेळेस स्कॉलरशिप असेल, कोणत्या प्रकारची कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल किंवा कोणत्या प्रकारची अशी एक्झाम आहे की ज्यामध्ये तुम्हाला तुमचं इंग्लिशचं नॉलेज जे आहे ते आर्टिकलच्या माध्यमातून ऍसेस होणार आहे, या पद्धतीने आपल्याला काय करायची, काळजी घ्यायची आहे. आता या ठिकाणी 13वा नियम बघा, यूज द आर्टिकल बिफोर वर्ड रिलिजन. आता या ठिकाणी बघा काय की रिलिजनचा अर्थ होतो धर्म, आणि धर्म जो शब्द आहे त्याच्या अगोदर काय करायचं आपल्याला, द नावाचं आर्टिकल वापरायचं. पण त्यासोबत काही काळजी घ्यायची. उदाहरणार्थ या ठिकाणी बघा, द हिंदू रिलिजन म्हणलेलं आहे मी, द इस्लामिक रिलिजन म्हणलेलं आहे मी. पण या ठिकाणी काय की हिंदू या शब्दाच्या अगोदर द वापरलेला आहे आणि इस्लामिक या शब्दाच्या अगोदर द वापरलेला. पण हे सगळं असताना याच्यामध्ये हिंदू रिलिजन हा शब्द आलेला आहे, इस्लामिक रिलिजन हा शब्द आलेला आहे. म्हणून या ठिकाणी काय रिलिजनच्या अगोदर, या ठिकाणी रिलिजनच्या अगोदर काय वापरायचं आपल्याला, द वापरायचं आहे. म्हणून हे आणि हे सेंटेन्स आहे ते बरोबर आहे. परंतु जर या ठिकाणी जर असं असेल फक्त द हिंदू शब्द वापरलाय किंवा द इस्लाम हा शब्द वापरलाय, तर त्यावेळी मात्र कोणत्याही प्रकारचं आर्टिकल लागणार नाहीये. हे आर्टिकल पूर्णपणे चुकीचं राहणार. या ठिकाणी मी निगेटिव्ह मार्क दिलेलं आहे आणि या ठिकाणी सुद्धा मी निगेटिव्ह मार्क दिलेलं आहे. आता बघा 14वा नियम आहे, 14th रूल इज दॅट यूज द आर्टिकल बिफोर माउंटेन रेंजेस नॉट बिफोर सिंगल माउंटेन ऑफ पीक. आता जसं आपल्याला माहिती की पर्वत म्हणजे माउंटेनचा अर्थ होतो पर्वत, आणि पर्वताच्या काही रांगा असतात, खूप साऱ्या रांगा असतात. तर खूप साऱ्या रांगा असतील तर त्या केसमध्ये आपण काय करायचंय, द नावाचं आर्टिकल वापरायचंय. परंतु जर पर्वत जो आहे सिंगल आहे त्या ठिकाणी किंवा एखादं शिखर आहे ते सिंगल आहे, तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आर्टिकल वापरायचं नाहीये. या बेसवरती हा नियम बनवलेला आहे. बघा या ठिकाणी काय, द हिमालयाज. आता हिमालयाज म्हणजे आपल्याला खूप लोकांना समजा जे लिसनर्स असतील किंवा ऑडियन्स असतील त्यांना याचा अर्थ म्हणजे खूप लोकांना असं वाटतं की हिमालय एक आहे. हिमालयाच्या खूप साऱ्या रांगा आहेत किंवा हिमालयाच्या रेंजेस आहेत, त्याला इंग्लिशमध्ये रेंजेस बोलतात. खूप सारे हिमालय आहेत आणि त्या म्हणून आपण काय म्हणलेलं त्याला एकच याप्रमाणे द हिमालयाज म्हणलेलं आहे. म्हणून या ठिकाणी पॉझिटिव्ह मार्क दिलेला आहे मी त्या ठिकाणी. पण याच ठिकाणी समजा हिमालयामध्ये येणार जे द माउंट एव्हरेस्ट आहे, काय माउंट एव्हरेस्ट, या ठिकाणी द वापरणं हे चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी मी काय केलेलं आहे, निगेटिव्ह मार्क दिलेला आहे. या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आर्टिकल लागणार नाहीये, एवढं मात्र आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता या ठिकाणी बघा सेकंड जे दिलेलं द शिवालिक दिलेलं आहे. आता या ठिकाणी काय एक प्रकारची ही पण रेंज शिवालिकच्या रेंजेस आहेत याप्रमाणे. तर या ठिकाणी द नंदा देवी या ठिकाणी हे जे आहे हे काय केलेलं आहे, या ठिकाणी द हे वापरणं हे चुकीचं आहे. म्हणून या ठिकाणी मी निगेटिव्ह मार्क दिलेले आहे. तर ऑलमोस्ट आपण काय केलेले सर्व जे नियम आहेत
डेफिनेट आर्टिकलच्या ह्या पार्ट 3 मध्ये काय केलेलं आहे, आपण जास्तीत जास्त प्रत्येक नियम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा प्रत्येक नियम की जो तुम्हाला काय करणार आहे, तुम्हाला आर्टिकल्स नेमकं एक्झॅक्टली कुठं आणि कसं वापरायचं आणि कम्युनिकेशन मध्ये याचा कोणत्याही प्रकारे आपल्यावरती काय झालेलं पाहिजे, एक आपली अंडरस्टँडिंग प्रॉपर व्हावी या उद्देशाने आपण काय केलेलं आहे, सगळे आर्टिकल्स या ठिकाणी त्याचे जे नियम्स आहेत डेफिनेट आर्टिकलचे ज्या ठिकाणी द वापरायचं आहे हे आपण सगळं पाहिलेलं आहे. आता मी हा चार्ट बनवलेला आहे. हा चार्ट तुम्ही जर प्रॉपरली जर पाहिला तर यामध्ये काय आहे की तुम्हाला वाटेल की सर हे खूप सारे नियम आहेत, या सगळे नियम लक्षात ठेवणं खूप अवघड आहे. तर डेफिनेटली या ठिकाणी हे जे नियम्स आहेत, रूल्स आहेत, हे लक्षात ठेवायची गरज नाहीये. या ठिकाणी फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की जी काही गोष्ट निश्चित ठराविक किंवा खात्रीने सांगण्यासारखी आहे त्याच्या अगोदर आपल्याला काय करायचंय, द नावाचं आर्टिकल वापरायचंय. आणि या ठिकाणी काय शेवटचा जो लास्ट रूल आहे 15 रूल, यामध्ये काय युनिक थिंग्स आर इन द वर्ल्ड, म्हणजे जगामध्ये ज्या ज्या गोष्टी जे जे ऑब्जेक्ट्स आहेत ते एकच आहेत, एकमेव आणि एकच आहेत, अशा ठिकाणी आपल्याला काय करायचंय, द वापरायचं. आणि या ठिकाणी खूप सोपं सोपं या ठिकाणी ज्या ज्या आहे शक्यतो मी सर्व ते सर्व क्लिअर केलेले आणि कव्हर केलेले आहे. या ठिकाणी बघा मी थोडक्यामध्ये तुम्हाला काय करतो, एक प्रकारचं वाचन दाखवतो किंवा जास्तीत जास्त काय करतो सोप्या भाषेमध्ये एकदम सिम्प्लिफाईड करून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आता पहिलं जे बघितलं युनिक इन नेचर, म्हणजे निसर्गामध्ये एकमेव काहीतरी एकच आहे असं आपल्याला काय करायचंय, त्याचा उल्लेख करायचा आहे. या ठिकाणी बघा द स्काय, द सन, द मून आणि द अर्थ, म्हणजे या ठिकाणी सूर्य झालं, चंद्र झालं, आकाश झालं, त्यानंतर अर्थ म्हणजे पृथ्वी, ज्याला आपण वसुंधरा पण म्हणतो, हे सर्व काही एकच आहे. मित्रांनो या ठिकाणी काय करायचंय हे लक्षात ठेवायचं आपल्याला. द स्काय, द सन, द मून, द अर्थ हे एकच आहे या उद्देशाने. आता सेकंड पाहूया होली बुक्स, म्हणजे जे रिलिजियस स्क्रिप्चर्स असतात, काय म्हणूया आपण त्याला, धार्मिक ग्रंथ म्हणतो आपण ते. होली बुक्स म्हणजे पवित्र धर्मग्रंथ म्हणलेले आहेत त्याप्रमाणे. मग त्या ठिकाणी गीता असन, बायबल असन, कुराण असन, द रामायणा, द वेदास, हे सगळं जे आहे या ठिकाणी होली बुक्स या ठिकाणी सर्व वेळेला आपण काय करायचंय, त्याच्या अगोदर वापरताना किंवा बोलताना उल्लेख करताना द चा वापर करायचा, द आर्टिकलचा. त्यानंतर पाहूया न्यूजपेपर्स दिलेले आहेत आणि रिव्हर्स दिलेली, म्हणजे या ठिकाणी काय न्यूजपेपर्स आपल्याला माहिती की द इंडियन एक्सप्रेस आहे, द हिंदू आहे, द सकाळ आहे, द लोकसत्ता आहे, द लोकमत आहे, द हिंदू, या ठिकाणी मी खूप सारे या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्याच्या अगोदर आपल्याला काय वापरायचं आहे, द वापरायचं आहे. त्यानंतर काय बघा या ठिकाणी रिव्हरचं दिलेलं आहे, रिव्हर म्हणून द गंगा म्हणलेलं आहे, द गोदावरी म्हणलेलं आहे, द ब्रह्मपुत्रा म्हणलंय, द नर्मदा म्हणलेलं आहे. देशातल्या खूप साऱ्या नद्या असतील किंवा द अमेझॉन रिव्हर म्हणलेलं आहे. ह्या खूप साऱ्या नद्या ज्या आहेत देशामध्ये जगामधल्या, त्याच्या अगोदर काय आपल्याला वापरायचंय, द वापरायचंय. हे खूप सोपं आहे, आपल्याला फक्त एक प्रॉपर अंडरस्टँडिंगने काय करायचं, समजून घ्यायचंय. याप्रमाणे बघा चौथ्यामध्ये मी काय केलेलं आहे, खूप वेगवेगळ्या प्रकारचे टायटल्स दिलेले आहेत, बिल्डिंग्स दिलेले आहेत, शिप्स दिलेले आहेत, रेल्वेज दिलेले आहेत. हे जाणीवपूर्वक मी काय केलेलं आहे, एक एक एक्झाम्पल घेतलेलं आहे. जे जे रिक्वायर्ड आहे, जे जे इसेन्शियल आहे तेच घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी टायटल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या पदव्या दिल्या जातात. पदव्यांमध्ये काय बघा, भारतरत्न आपल्या देशातला सर्वोच्च असा नागरिक पुरस्कार आहे, तो नागरिक पुरस्कार द भारतरत्न म्हणलेला आहे या ठिकाणी. त्याच नंतर काय बघूया, द कर्मवीर म्हणलेलं आहे, द कर्मवीर, याप्रमाणे हे जे काही टायटल्स दिलेले आहेत त्याप्रमाणे. त्यानंतर भारतामध्ये खूप सारे किंवा जगामध्ये खूप सारे काय बिल्डिंग्स किंवा आर्किटेक्ट बनलेले आहेत की जे काही एक त्यांच्या स्वतःच्या नेचरमध्ये ते युनिक आहेत, जे युनिक मानलेले आहेत, की जे एक्सक्लुसिव्ह आहेत, की जे एकदम हायली ग्रँड किंवा हायली काय म्हणूया आपण, एक जगामध्ये त्यांची एक वेगळी दुसरी बाजू असू शकत नाही, जे एक प्रकारचं एकमेव काय म्हणता येईल आपल्याला युनिक आहे, त्याचं आपण घेतलेलं आहे. तर द ताजमहल म्हणलेलं आहे या ठिकाणी बघा. त्यानंतर कुतुब मिनार झालं, ताजमहल झालं, या अशा जे काही बिल्डिंग्स आहेत त्या याची जस्ट एवढीच उदाहरणं घेतलेली आहेत मी. याप्रमाणे शिप्स मध्ये बघा, द विक्रांत नावाचं शिप तुम्हाला माहिती आहे, द टायटॅनिक म्हणून पण आपण एक टायटॅनिक नावाचा मूवी पाहिला होता, त्यामध्ये जे टायटॅनिक एक सगळ्यात जगातली सर्वात मोठी अशी शिप होती, त्याबद्दल हे केलेलं होतं. द विक्रांत आणि द टायटॅनिक असा उल्लेख करायचा त्याचा. रेल्वेज मधून पण आपल्याला माहिती आहे द डेक्कन क्वीन म्हणून म्हणलेलं आहे, द डेक्कन क्वीन एक्सप्रेस. या प्रकारची जी पुण्यावरून निघणारी, जी मुंबईला डेली निघणारी जी ट्रेन आहे तिला आपण काय म्हणतोय या ठिकाणी रेल्वे. किंवा द महालक्ष्मी एक्सप्रेस किंवा द चेन्नई एक्सप्रेस नावाचा मूवी पण निघला होता. या प्रकारे हे रेल्वेज या ठिकाणी याला द हे आर्टिकल लावायचं आहे. आता पाहूया पुढचं. या ठिकाणी काय की माउंटेन रेंजेस जे आहेत, जसं मी अगोदरच पाहिलेलं, आपण एक्झाम्पल मध्ये पण ते पाहिलेलं आहे. आयलँड्स असतील किंवा सीज आहेत किंवा ओशियन्स आहेत, म्हणजे या ठिकाणी आयलँड म्हणजे बेट असतात एक प्रकारचे, सी म्हणजे समुद्र असतात आणि ओशियन्स म्हणजे महासागरे असतात. तर या ठिकाणी काय की यांच्या अगोदर काय करायचं आपल्याला,
द नावाचं आर्टिकल वापरायचं जे की खूप सोपं आहे. आता या ठिकाणी बघा हिमालय रेंजेस आहेत, हिमालय, अरवली, अँडीज या प्रकारच्या ज्या आहेत हे सगळे काय आहेत माउंटेन रेंजेस आहेत या ठिकाणी. त्यानंतर आयलँड बघा कोणकोणते, द अंदमान आहे, निकोबार आहे, वेस्ट इंडिज नावाचे जे आयलँड्स आहेत त्याच्याबद्दल घेतलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही जर पाहाल तर द अरेबियन सी किंवा रेड सी, अरेबियन सी जे आहे द अरेबियन सी म्हणायचं या ठिकाणी, द रेड सी असं म्हणायचं या ठिकाणी. त्यानंतर आपण पाहिलेलं आहे काय तो ओशन पाहिलेलं आहे बघा, द इंडियन ओशन म्हणलेलं आहे, त्यानंतर पॅसिफिक ओशन म्हणलेलं आहे, अटलांटिक ओशन म्हणलेलं आहे, की या प्रकारे सगळं जे आहे याच्या अगोदर काय वापरायचं आहे, द नावाचं आर्टिकल नक्की वापरायचं आपल्याला बघा. त्यानंतर बघा 6वं जे आहे यामध्ये डिरेक्शन्स हे केलेले आहेत आणि गल्फ, डिरेक्शन म्हणजे जे दिशा असतात त्या दिशा आपण काय केलेलं आहे मेन्शन केलेले आहेत. गल्फ म्हणजे आखात, आखात म्हणजे एक प्रकारचं काय म्हणू की या प्रकारचे जे स्टेट्स आहेत किंवा नेशन्स आहेत किंवा त्या रिलेटेड असणारा जिओग्राफिकल रिजन आहे त्या रिजन मध्ये आपण त्याला एक प्रकारचं जे युनिक इन नेचर त्याला आपण म्हणलेलं आहे. आता इथं डिरेक्शन्स पाहूया, द ईस्ट आहे, द ईस्ट, द वेस्ट, द साऊथ, नॉर्थ याप्रमाणे, द राईट, द लेफ्ट याप्रमाणे हे सगळं केलेलं आहे आपण. त्यानंतर बघा द अरेबियन गल्फ म्हणलेलं आहे, गल्फचं इथं पुढचं उदाहरण घेतलेलं की द अरेबियन नावाचं गल्फ आहे, द पर्शियन गल्फ आहे, एटसेट्रा ही जी आहे ती गल्फ संदर्भात असलेली उदाहरणं आहेत. आता हे शेवटचं पाहूया, 7वा जो नियम आहे तो म्हणजे काय, डेझर्टचा आहे, विंडचा आहे. डेझर्ट म्हणजे वाळवंट तुम्हाला माहिती असेल, विंड्स म्हणजे एक प्रकारची वारे जे वाहतात, जिओग्राफिकली ज्या वाऱ्यांना नावं दिलेली असतात त्याचं म्हणलेलं आहे. पॉलिटिकल पार्टीज आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहे, पॉलिटिकल पार्टी म्हणजे राजकीय पक्ष असतात की जे देशावरती एक प्रकारचं रूल करतात, पॉलिटिकली एक प्रकारचे ऍक्टिव्ह असणारे ह्याच्या पार्टीज आहेत किंवा ऑर्गनायझेशन आहे यांची जे नावं असतात याच्या अगोदर काय म्हणायचंय, द म्हणायचंय. आणि म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर संगीत जे आहे, संगीत वादक किंवा वादके जे असतात याप्रमाणे याला म्हणलेलं आहे. आता पाहूया आपण पहिलं वाळवंटाचं उदाहरण या ठिकाणी बघा. आपल्याला माहिती आहे जगातलं सर्वात मोठं जे वाळवंट आहे म्हणजे द सहारा डेझर्ट म्हणलेलं आहे, त्यानंतर अरेबियन डेझर्ट पण आहे आणि कलहरी नावाचं डेझर्ट आहे. द या ठिकाणी अगोदर बोलताना काय करायचंय, द सहारा डेझर्ट, द अरेबियन डेझर्ट आणि त्यानंतर द कलहरी डेझर्ट म्हणलेलं आहे. तर हे डेझर्ट संदर्भात असलेली उदाहरणं आहेत. त्यानंतर विंड संदर्भात असलेली उदाहरण बघा, द मॉन्सून विंड्स म्हणलेलं आहे, हे मॉन्सून असलेलं हे जे की फक्त या आशिया खंडामध्येच एक प्रकारचं जनरेट होणारं किंवा क्रिएट होणारं असणारं जे मॉन्सूनचे जे विंड आहे याला याप्रमाणे म्हणलेलं आहे की जे आपल्याला पाऊस वगैरे हे करण्यासाठी खूप अत्यावश्यक रिक्वायर्ड आहे. त्यानंतर पाहूया पॉलिटिकल पार्टीज या ठिकाणी पाहूया, द काँग्रेस म्हणलेलं आहे, द बीजेपी म्हणलेलं आहे, द एनसीपी म्हणलेलं आहे, नॅशनल काँग्रेस पार्टी किंवा या ठिकाणी द शिवसेना म्हणलंय, द मनसे असतील किंवा द वंचित बहुजन आघाडी या प्रकारच्या खूप साऱ्या पॉलिटिकल पार्टीज आहेत ज्या इंडियामध्ये किंवा स्टेटमध्ये आपल्या एक्झिस्ट करतात या ठिकाणी. त्यानंतर पाहूया 4थं जे आहे म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणलेलं आहे. म्युझिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, तर संगीत शास्त्रामध्ये वादक जे असतात मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट यूज केले जातात, साधनं उपकरणं म्हणतो आपण त्याला. त्या प्रकारे कोणकोणते, द हार्मोनियम म्हणलेलं आहे, त्यानंतर द तबला म्हणलेलं आहे, त्यानंतर द सितार म्हणलेलं आहे आणि लास्ट वाला जे आहे ते द पियानो म्हणलेलं आहे. हे सर्व एक प्रकारचे जे इन्स्ट्रुमेंट आहेत याप्रमाणे ते यूज केले जातात. या सर्वांच्या अगोदर द हे आर्टिकल वापरलं जातं. तर आता मी ऑलमोस्ट ह्या पार्ट 3 मध्ये जे की डेफिनेट आर्टिकल आहे आणि डेफिनेट आर्टिकलचा उपयोग करताना फक्त दचा उपयोग केला जातो. हे सर्व प्रकारचे नियम मी आतापर्यंत काय केलेले आहेत, कव्हर केले आहेत. जास्तीत जास्त मॅक्झिमम लेवलवरती मी रूल्स एक्सप्लेन करायचा प्रयत्न केलेला आहे, सोपं करायचा प्रयत्न केलेला आहे आणि जास्तीत जास्त माहिती मी तुमच्यापर्यंत आतापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त अकॅडमिकली, नॉन अकॅडमिकली किंवा जी लोक एमपीएससी, युपीएससी किंवा कोणत्याही प्रकारची जी IBPS ची कोणत्याही प्रकारची जी कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्कीच फायद्याचा ठरेल आणि द जे डेफिनेट आर्टिकल आहे हे तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा करतो. तर मी माझा जो पुढचा व्हिडिओ यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे तो म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे की आर्टिकलचा जो 4था पार्ट आणि शेवटचा पार्ट राहणार आहे, ज्यामध्ये ऑमिशन ऑफ आर्टिकल्स म्हणजे असे कोणते रूल्स आहेत किंवा अशी कोणती सर्कमस्टन्सेस किंवा अशी कोणते एक्झाम्पल्स आहेत किंवा सेंटेन्सेस आहेत ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारचं आपण आर्टिकल वापरू शकत नाही, त्याचे काही रूल्स आहेत आणि त्या रूल्स आपण काय करणार आहे थोडंसं डिटेलमध्ये पाहणार आहे, तो पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आय होप तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. थँक्यू सो मच.